नमस्कार. मी प्रांजल सायकॉलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकॉलॉजिकल काउन्सलर, न्यूट्रिशन्स, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या महिलांसाठी खूप मोलाचा आहे आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी. तर जाणून घेऊया आज आपल्या सावित्रीबाई फुलेंविषयी. व्हिडिओ टाकायला एक दिवस उशीर झाला आहे, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. थोडी तब्येत बरी नसल्यामुळे, प्रकृती ठीक नसल्यामुळे मी हा व्हिडिओ एक दिवस डिले होतोय. तर जाऊया आपल्या मूळ विषयांकडे. सावित्रीबाई फुले. आज आपण ज्या महिला बघतोय की ज्या पायलट आहेत, ज्या सैन्यात आहेत, ज्या शास्त्रज्ञ आहेत, ज्या टीचर आहेत, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व क्षेत्रांमध्ये आज स्त्री आपलं चांगलं कर्तृत्व गाजवत आहे. पण या कर्तृत्व गाजवण्यामागे जी एक महत्त्वाची स्त्री, मुख्य स्त्री आहे, तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. या सावित्रीबाई फुलेला मी पहिल्यांदा नमन करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सावित्रीबाई फुले या आपल्या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या म्हटल्या तर चुकीचं होणार नाही. त्याच पहिली शिक्षित स्त्री आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगावला रामजी नेवासे यांच्या घरी 3/1/1831 साली झाला आणि या सुंदर कन्येचा जो जन्म झाला तो आपल्या सर्वांसाठी खूप लाभदायक ठरला आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपण शिकू शकतो, सुशिक्षित होऊ शकतो, समाजात वावरू शकतो आणि विविध हुद्द्यांवर काम करू शकतो. तर या सावित्रीबाईंबद्दल आपण थोडीशी एक गोष्ट स्वरूपात त्याची ओळख करून घ्या. काय होतं, सावित्रीबाईंचा जन्म तर आपण बघितला की नायगावला रामजी नेवासे यांची ती कन्या 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला. त्या जेव्हा छोट्या होत्या आणि अंगणात खेळत होत्या तेव्हा त्यांची सखी म्हणजे त्यांची मैत्री त्यांना आवाज द्यायला आली आणि म्हणाली, अगं ए सावित्रे, चल ना, आपण जत्रा आली आहे, आपण जत्रेला जाऊया. सावित्रीला जत्रा माहीतच नव्हती. ती म्हणाली की ही जत्रा म्हणजे काय असते ग? तेव्हा तिने सांगितलं, अगं जत्रेत खूप सारी दुकानं असतात, खूप सारे खेळायचे असतात, प्रोग्राम्स असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स आलेले असतात, खाण्याचे सुद्धा खूप पदार्थ असतात आणि वेगवेगळ्या गोष्टींची दुकानं असतात, कपड्यांची, याची त्याची सगळी तिने माहिती सावित्रीला सांगितली. सावित्रीला जावंसं वाटलं, पण आईची परमिशन कशी घेणार? म्हणून सावित्री तिच्या आईकडे गेली आणि आईला म्हणाली, आई मी जत्रेला जाऊ का? तेव्हा आई पहिल्यांदा नाहीच म्हणाली, पण सावित्री हट्ट करू लागली आणि शेवटी सावित्रीच्या आईने सावित्रीच्या बाबांना बोलली की बघा ना की पोरगी हट्ट करतीये, काय करायचं? आणि बाबांनी परमिशन दिली आणि सावित्री उड्या मारत जत्रेला गेली. सावित्री जत्रेला गेली त्यावेळी ती तिथलं दुकानं, रंगीबेरंगी कपड्यांची, खेळण्यांची, खाण्याची आणि वेगवेगळे खेळ, नाट्य हे बघून तिला खूप आनंद झाला. असाच एक शो सुरू होता आणि तिने काहीतरी खायचं घेतलेलं होतं आणि ती खात खात तो शो बघायला तिला दुरून दिसत नव्हतं, मागून दिसत नव्हते, कारण मोठी माणसं समोर होती. त्यामुळे ती समोर समोर जाऊ लागली आणि तेव्हा आपला देशसुद्धा पारतंत्र्यात होता. त्यावेळी एक गोरा माणूस तिला हटकून म्हणाला त्याच्या इंग्रजी टोनमध्ये की जाऊ नकोस, कुठे चाललीस? सावित्रीला ते काही कळलं नाही. ॲक्च्युअली तो गोरा माणूस बोलत होता की इथे खाऊ नकोस, पण सावित्रीने त्याच्याकडे काहीही लक्ष न देता ती चालत गेली. त्यानंतर
सावित्री पुढे पुढे जात गेली आणि तो गोरा माणूससुद्धा तिच्याकडे लक्ष ठेवूनच होता. तो तिला म्हणाला, शाळेत काही तुला लिहिता वाचता येतं का? तेव्हा सावित्री बोलली, आम्हाला लिहिता वाचता कोणी करतं का? मुली कधी शिकतात का? तेव्हा तो गोरा माणूस म्हणाला, आमच्याकडे शिकतात, तूही शिकायला हवंस. आणि त्याने एक बुक सावित्रीला दिलं. तो म्हणाला की वाचून घे, वाच. सावित्रीला मनातून आनंद झाला. सावित्री ते बुक घरी घेऊन आली आणि ती बुक आपल्या उशाशी घेऊनच झोपी गेली, त्या गोऱ्या माणसांचे शब्द आठवत आठवत. तिला झोप लागत नव्हती. त्याचवेळी तिला आईबाबांचं संभाषण तिच्या कानावर पडलं आणि आईबाबांना म्हणत होती की अहो, आता पोरगी लग्नाला आली आहे, हिच्यासाठी चांगलं स्थळ बघून हिचा पण लग्न करूया. आणि ते ज्योतिबा आहेत, ते शिकलेले सुद्धा आहेत, चांगला चांगला संबंध आला आहे, चांगला रिश्ता आलेला आहे, तेव्हा आपण हिचं लग्न करूया. सावित्रीच्या बाबांना मुलगा शिकलेला आहे हे ऐकल्यावर बरं वाटलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करून सावित्रीचं लग्न पक्कं केलं. सावित्रीला सुद्धा आपला नवरा शिकलेला आहे या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि तिने सगळ्या मैत्रिणींना सांगितलं की माझं लग्न पक्कं झालं आहे, माझं लग्न पक्कं झालं आहे, माझं लग्न पक्कं झालं आहे. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर सावित्रीचं लग्न झालं आणि सावित्री ज्योतिबांसाठी रोज शिदोरी घेऊन जायची, शेतावर शिदोरी घेऊन जायची. आणि एक दिवस ती ते बुक घेऊन गेली आणि ज्योतिबांना हळूच म्हणाली, या बुकमध्ये काय आहे ते तुम्ही मला सांगाल का? ज्योतिबाला खूप छान वाटलं आणि आश्चर्य वाटलं. ज्योतिबा म्हणाले की तुला लिहायला वाचायला आवडेल? सावित्री म्हणाली हो. आणि तेव्हापासून ज्योतिबांनी सावित्रीला लिहायला आणि वाचायला शिकवलं. म्हणजे पहिली शिक्षित झालेली स्त्री जी कोण होती ती सावित्रीबाई फुले होती, की जिच्यामुळे आज आपण इथे आहोत. त्यानंतर ज्योतिबा तिला काही दिवसांनी म्हणाले की आपण आपल्या गावातील मुलींनाही शिकवायचं, तू त्यांना शिकवशील का? तेव्हा सावित्रीबाईंना वाटलं की मुली येतील. तर ज्योतिबा म्हणाले की प्रयत्नांती परमेश्वर, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि त्यांनी एक नवीन शाळा घरीच सुरू केली आणि मुली शिकवायला सुरुवात केली. आय थिंक एका वाड्यामध्ये सुरू केली आणि काही मुली 2-3, पहिले एकच मुलगी होती, नंतर 2 झाल्या, अशा काही मुली शिकायला येऊ लागल्या. पण ज्यावेळी सावित्रीबाई त्या मुलींना शिकवायला जायची त्यावेळेस त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. त्यांच्या अंगावर शेण फेकल्या गेलं, कचरा फेकला गेला, कोणी थुंकायला लागलं. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी आपलं काम तसंच सुरू ठेवलं आणि चिकाटीने त्या ते काम करत राहिल्या. अशा ह्या पहिल्या शिक्षित आणि पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना आज आपण नमन करूया आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानूया की त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. माझा हा छोटासा सावित्रीबाई फुलेवरचा माहितीपट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुथाच इथे थांबूया. धन्यवाद.